श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात माहिती, भूगोल आणि परिस्थितीचा अभ्यास करून जे युद्ध जिंकली जायची, आजच्या मॉडर्न डेटा सायन्सच्या टूल यूज करून आपल्या विद्यार्थ्यांनी काय तयार केलंय बघूया. मी स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ऑफ फोर्स बनवलेला आहे की जेणेकरून कोणता किल्ला किती महत्वाचा आहे हे दाखवतो. मी प्लॉटली थ्रू रिस्क लेवल अनालिसिस केलेलं आहे, जेणेकरून आपल्या मावळ्यांना कोणता किल्ला समुद्र किनारपट्टीपासून किती लांब आहे व कोणत्या किल्ल्याजवळ दुसरा कोणता किल्ला आहे हे कळालं असतं. जेणेकरून त्यांचा जर ते अडचणीत असेल तर त्यांना आधीच माहित असतं की कोणता किल्ला कोणत्या किल्ल्यावर जायचा आहे. त्यानंतर जर महाराजांना सुरुवातीला पहिले 5 किल्ले घ्यायचे असेल तर मी त्यांना माझ्या रिस्क लेवल अनालिसिस थ्रू त्यांना हे 5 किल्ले सुचवले असते. पहिला आहे रायगड, सिंहगड, प्रतापगड, पन्हाळा आणि आपला विजयदुर्ग. तर हा सगळं अनालिसिस करून आपल्या स्टुडंटनी एक स्ट्रॅटेजिकल डॅशबोर्ड बनवलेला आहे. त्यामध्ये स्ट्रॅटेजिकल इम्पॉर्टन्स बाय रिजन, रिस्क डिस्ट्रीब्युशन कसं करू शकतो, त्यानंतर स्कॅटर प्लॉट थ्रू त्यांनी दाखवले की हाय रिस्क फोर्ट्स कुठले कुठले आहेत. त्यानंतर आपण मॅपही बनवलेला आहे, त्यामध्ये कुठले कुठले फोर्ट्स आहेत ते इम्पॉर्टंट आहे ते दिसतात आपल्याला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर असे सगळे आपल्याला जिल्हे सुद्धा दिसतात.